तर आता आपण निघालोय. सरांची गाडी पुढे आहे आणि अजून दोघं तिघं सर आहेत ते मागे आहेत. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय महाबळेश्वरला पाचगणीला. मामासोबत चाललोय कारण की मामाचा आला होता फोन. क्लायंट पैसे जायचे, त्याच्याकडनं आपल्याला कॅश वगैरे घ्यायची आहे. तर आता आपण आहे गाडीमध्ये. मामांची एक गाडी होती ऑल्टो 800, ती ओढवली होती. तर मामाने आता गाडी घेतलेली आहे नेक्सॉन. तर आता आपण चाललोय नेक्सॉन मधून. तर जाऊया. तर मित्रांनो, आपण निघालो होतो महाबळेश्वरला. मामा पण आहे सोबत. तर आता इथं पुढं काचाचा बोगदा पण येतोय. मला एक बोलायचं होतं की जे आपण ब्लॉग वगैरे बनवतोय, जे आपले जे मित्र परिवार आहेत, तुम्हाला माहितीच असेल, दीपक आहे, आवी आहे, मग नंतर आपला लाडका कडू, तर तो पण आहे, आणि आपला वेदू आहे, तर पनू आहे. तर त्यांनी मला खूप सपोर्ट करते ते ब्लॉगिंगसाठी. तर त्यांना भावांनो आय लव्ह यू. आणि मित्रांनो, तुम्ही पण खूप मला सपोर्ट करते ते, तर त्यासाठी धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा. आणि तर मित्रांनो, आता आपण आलो होतो महाबळेश्वरमध्ये. तर गाडी वगैरे पार्किंग करून झालेली आहे. ही मामाची गाडी आहे आणि मामाचे साहेब लोक पण आलेत. तर कलेक्शन पण झालेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो विला. तर विला मामाने बुक केलाय. तर तुम्हाला विला दाखवतो. विला बघत राहा. आपला विला आहे. तर 44 नंबर आहे. तुम्हाला दिसत नसेल, एक सेकंड. तरी सर लोकांची गाडी आहे, त्यांनी बसले तिथं, काहीतरी त्यांची मीटिंग आहे. आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण चाललोय आपल्या रूम मध्ये, कारण की तिकडे खाली 7 लोक बसलेले आहेत. तर हा आपला रूम आहे, 3 नंबर. तर असा रूम आहे. गाड्या वगैरे लावलेल्या आहे. तर गाईज, तुम्हाला दाखवतो बाथरूम केवढं मोठं आहे. मित्रांनो, काय झालं होतं माहितीये का मी मगाशी पण येऊन गेलोय. तर सीन काय आला, ही आपलं हात धुवायचं आहे. तर मी हे असं चालू केलं होतं, ते करायचं होतं असं चालू, पण आपण केलं. मामाला बोलून घेतलं होतं. तर मामानी मला दाखवलं की असं चालू कर. तर मला हसायला पण आलं होतं, कारण की. आणि हा आपला रूम आहे. नेमकी ह्याला फॅन म्हणायचं का नेमकी काय म्हणायचं, काय समजायला नाही, पण रूम खूप भारी आहे. मामाने पॅन्ट पण काढली इथं बरमाड्यावर आहे. तर हे बघा, फ्लॉवर पॉट पण आहे. तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघत राहा. नेमकी आपण जाणार आहे गार्डन मध्ये, पण तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 7:17 झालेत. तर आता आपण उठलोय. काल खूपच उशीर झाला होता.
इकडं महाबळेश्वरला यायला पण, कारण की रस्ता पण बरोबर नव्हता, रस्त्याचं काम चालू होतं. आणि तुम्हाला काल रात्री आपला रूम वगैरे दाखवलेलं ते, पण तुम्हाला काल रात्री बाहेरचं पण व्ह्यू दाखवत होतो, पण अंधार होता म्हणून काही जमलं नाही आणि तुम्हाला काही जास्त दिसलं नसेल. तर आता दाखवतो तुम्हाला, जाऊया बाहेर. तर असा काही व्ह्यू आहे. व्ह्यू बघा गाईस, महाबळेश्वर. व्ह्यू बघा गाईस, व्ह्यू बघा, खूप भारी वाटतंय. आपण बसूया इथं. आपण फ्रेश व्हायला निघतच होतो, पण अचानक चिमण्यांचा आवाज यायला लागला. आपल्या पुण्यामध्ये तर आता पहिले यायचा चिमण्यांचा आवाज जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा, तर आता काही एवढा चिमण्यांचा आवाज येत नाही. म्हणून अजून जरा थोडा उशीर बसूया म्हटलं. चिमणे भरपूर आलेत, आवाज ऐका फक्त त्यांचा, खूप भारी वाटतं. ते पण मस्ती करतात ते चिमणे, भारी वाटते त्यांचा आवाज ऐकून. रिलॅक्स. हा सवीला आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो फ्रेश झाल्यानंतर. आता आपलं आवरण वगैरे झालेलं आहे. आता आपण निघालोय, गाडी वगैरे फिरून घेतलेली आहे. जरा गाडी बाहेरनं पण वॉशिंग केली. तिकडं मामा आणि त्याचे साहेब लोक थांबलेत. आता सध्याच्याला गाडीमध्ये आहे. त्यांचा काहीतरी प्लॅन झालाय की कुठेतरी जायचंय, आणि आपण मामाला पण सांगितलं की आपण कुठल्या तरी चांगल्या स्पॉटला जाऊया. इकडे भरपूर स्पॉट आहेत फिरण्यासारखे. तर तुम्हाला पोहोचलो होतो आपण. तर गाडी वगैरे पार्किंग करून झालेली आहे. ही सरांची गाडी, ही पण सरांची गाडी आहे. तर आता आपण जाऊ. भाव थांबलाय आपली वाट बघत. कसा चॉकलेट बॉय दिसते ना, पोरींचा छावा. तर काही फक्त व्ह्यूज बघा, खूप भारी वातावरण आहे. महाबळेश्वरला या तुम्ही पण, पाचगणीमध्ये आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे, आपण नाश्ता तिकडे करत होतो. तिकडनं काहीतरी 6 का 7 किलोमीटर आहे. तर असं काहीतरी लोकेशन आहे. रेड बटन गो कार्टिंग असं काहीतरी आहे. असा काहीतरी एक गेम खेळायची आहे, रेसिंग. ओ ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाला. हळू 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 हळू, सावकाश. गाडी आता निघाली आहे. गाईज फक्त व्ह्यू बघा, खूप भारी वातावरण. महाबळेश्वरला नक्की या, पाचगणीला. आपला रायडर बघा,